ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली आहे। तडीपारीची नोटीस घेण्यास सुधाकर बडगुजर यांनी नकार दिलेला आहे। बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। सलीम खुद्द डान्स प्रकरणामध्ये मॅरेथॉन चौकशी झाल्याने बडगुजर राज्यभर चर्चेत आलेले होते। शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी कालच्या मेळाव्यामध्ये त्यांच्यावर निशाणा साधला होता। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अद्याप सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही। ज्या दिवशी थोडीशी नजर सलीम कुत्तावर मुख्यमंत्री महोदयांची पडेल आणि आता आपण काही काळजी करू नका, आपली सर्व टीम आता एक संघ झालेली आहे आणि सगळे गुंड मुख्यमंत्र्यांच्या मुलाबरोबर फिरतात, मुख्यमंत्र्यांबरोबर फिरतात। या नगर शहरामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे आणि तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकून त्यांना तडीपार करता। 4 जून नंतर याला उत्तर दिलं नाही। स्वतः या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे तो तडीपार होईल असे त्याचे गुन्हे आहे। मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहेत की या एकनाथ शिंदेना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावली जाईल अशी त्याचे गुन्हे आहेत। एकतर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार। लिहून ठेवा, माझं हे नगरला सांगतोय। त्यांच्या मागे लागलं आणि ती तुरुंगात जातात, त्यांना कोणी वाचवणार नाही। त्यांना वाचवायला मोदी येणार नाही, की अमित शहा येणार नाही, की फडणवीस येणार नाही। त्यांनी तयारी ठेवावी तुरुंगात जायची, त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी। जिल्हाबंदीची नोटीस मला मिळाली। मी लोकप्रतिनिधी आहे, जनतेचा सेवक आहे, जनतेची सेवा करणारा प्रतिनिधी आहे। नागरिकांना जो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केला जातो, परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे, कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचंही द्योतक आहे। तर बडगुजर यांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि थेट जाऊयात नाशिकमध्ये। किरण ताजणे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। किरण, निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना आलेली ही नोटीस, त्यांनी या सगळ्या विरोधात उठवलेला आवाज, त्यानंतर दोन्हीकडनं येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रिया समोर आहेत। कसं एकूणच राजकीय वातावरण या नोटीसीनंतर नाशिकमध्ये आपल्याला तापताना दिसतंय? किरण, गुरु, सध्याच्या घडीला नाशिकमध्ये तडीपारीचं राजकारण बघायला मिळतंय। कालच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये ज्या वेळेला घोषणाबाजी केली जात होती त्यावेळेला दादा भुसे जे नाशिकचे पालकमंत्री आहे, शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहे, त्यांचं भाषण सुरू होतं आणि त्याच वेळेला त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती नुकतीच आपल्या मार्फत आपण सर्वांनी ऐकली, प्रेक्षकांनी देखील ऐकली आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे अशा पद्धतीचा आरोप देखील सुधाकर बडगुजर यांनी केलेला आहे। सुधाकर बडगुजर यांना सकाळच्या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तडीपारीच्या संदर्भातली नोटीस बजावण्यात आली होती। त्यांनी ती स्वीकारली नव्हती, मात्र थेट काही वेळापूर्वी ते नाशिकचे परिमंडळ 2च्या ज्या पोलीस उपायुक्त आहे मोनिका राऊत यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत त्यांची चर्चा झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये मी न्यायालयामध्ये अपील देखील केलेलं आहे। त्यांना 2014च्या प्रकरणामध्ये शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। आणखी 2 व्यक्ती होते, अशा 3 लोकांवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये जी दोषसिद्धी असते ती 2023ला झाली होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अशा अनेकदा कारवाया केल्या जातात, मात्र 20 एप्रिलला या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांच्या माध्यमातून बडगुजर यांना नोटीस बजावण्यात आली होती। त्या दरम्यान त्यांनी वेळ देखील मागून घेतला होता, मात्र 8 मेला हा वेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली। मात्र त्याचा जो वेळ आहे तो कालच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आणि त्यानंतर लागलीच त्यांना आलेली नोटीस आता राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय बनली। आपण अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील ऐकल्या, त्यामुळे नाशिकमध्ये आणि एकूणच आता निवडणुकीच्या काळामध्ये तडीपारीचं राजकारण अधिकच रंगणार आहे। गुरु, अर्थात धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।